ठाकरे गटाचे माजी नगरसेवक खंडणी विरोधी पथकाच्या जाळ्यात 2.5 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक। एकीकडे लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचत असताना दुसरीकडे नवी मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला खंडणी मागितल्याप्रकरणी अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक MK मढवी यांना 2.5 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने काल अटक केली आहे। नवी मुंबईतील ऐरवली भागात मढवी यांचं वर्चस्व असून आपल्या भागात केबलच्या तारा टाकण्यासाठी त्यांनी ठेकेदाराकडून तब्बल 2.5 लाखांची खंडणी मागितली। याची तक्रार प्राप्त होताच ठाण्याच्या खंडणी विरोधी कक्षाने त्यांना ऐरवली सेक्टर 5 मध्ये असलेल्या मढवी यांच्या कार्यालयातून त्यांना अटक केली। ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाने आज त्यांना विशेष सुट्टीच्या न्यायालयात हजर केलं असून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली। विशेष म्हणजे याआधी मढवी यांच्यावर मारामारीचे अनेक गुन्हे दाखल झालेले असून त्यासाठी त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता। त्यांनी नगरसेवक पदाची आपली पहिली निवडणूक चक्क जेलमधून लढवली होती व आश्चर्य म्हणजे ते जिंकले सुद्धा होते। या भागातील माजी आमदार संदीप नाईक यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे त्यांनी शिंदे गटात सामील होण्यापेक्षा उद्धव गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या अटकेने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली। MK मढवी आणि अनिल मोरे खंडणी विरोधी पथकाने त्यांना अटक केली असून न्यायालयात हजर केलं असता 2 दिवसांची त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक MK मढवी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। 29 एप्रिलला महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे अर्ज भरणार असून राजन विचारेंसोबत निष्ठावंत असणारे MK मढवी मात्र पोलिसांच्या ताब्यात आहेत। पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत। याआधी देखील असे धमकावण्याचे प्रकार झाले आहेत का, अशा तक्रारी MK मढवी यांच्या विरोधात येण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे।